सर्वांना नमस्ते. आज आपण टी व सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून इयत्ता 7वी इतिहास या विषयाचे अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. इयत्ता 7वीच्या इतिहासावरील प्रश्नोत्तरांचा हा दुसरा भाग आहे. याच्यापूर्वी भाग पहिला आलेला आहे. ज्यांनी तो पाहिला नाही त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, त्यांनी तोही पाहून घ्यावा. ही सर्व प्रश्नोत्तरे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याने ती व्यवस्थित पहा. गरज पडल्यास व्हिडिओ पुन्हा पहा. मात्र ही प्रश्नोत्तरे पाठच करा. यांचा आपणास परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी व कोठे झाला? पर्याय: 16 मे 1657 पुरंदर. पर्याय 2: 14 मे 1657 पुरंदर. पर्याय 3: 3 एप्रिल 1680 रायगड. आणि चौथा पर्याय आहे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2: 14 मे 1657 पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. प्रश्न दुसरा. औरंगजेबाच्या अफाट सैन्यसंख्येस अतिशय कमी सैन्याच्या जीवावर 5 वर्षे झुंजवत ठेवणारा किल्ला कोणता? पर्याय: 1 रामसेज, 2 पुरंदर, 3 रायगड, 4 राजगड. याचे योग्य उत्तर आहे 1 रामसेज. रामसेज हा किल्ला नाशिकच्या जवळ आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की अतिशय छोटा किल्ला असतानासुद्धा औरंगजेबाच्या खूप जास्त संख्येनं असलेल्या सैन्याला झुंजवत 5 वर्षे ठेवण्याचं काम या किल्ल्याने केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 3. जंजिराच्या सिद्धीबाबत घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी असे वर्णन कोणी केले? पर्याय: 1 मोरोपंत, 2 कृष्णाजी अनंत सभासद, 3 मोरारजी देसाई, 4 यदुनाथ सरकार. याचं योग्य उत्तर आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी जंजिराचा जो सिद्धी होता त्याचं वर्णन केलं होतं. घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडले? पर्याय: 1 अकबर, 2 दौलत खान, 3 मुकरब खान, 4 सिद्दी जोहर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुकरब खान. प्रश्न 5. छत्रपती संभाजी महाराजांना कोठे पकडले? पर्याय: 1 संभाजीनगर, 2 अहमदनगर, 3 पुणे आणि 4 संगमेश्वर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संगमेश्वर. प्रश्न 6. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? पर्याय: 11 मार्च 1689, 2 14 मे 1657, 3 14 मार्च 1689, 4 14 मे 1657. याचे योग्य उत्तर आहे 11 मार्च 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. पर्याय दुसरा जो आहे 14 मे 1657 त्या दिवशी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला होता, तेही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म कधी व कोठे झाला? पर्याय: 1 14 मे 1657 पुरंदर, 2 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी, 3 24 फेब्रुवारी 1670 रायगड, 4 3 एप्रिल 1680 रायगड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 फेब्रुवारी 1670 रायगड. या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झालेला होता. 14 मे 1657 पुरंदर हा पहिला पर्याय आहे. त्या दिवशी व त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. पर्याय क्रमांक 2 मध्ये जे दिलेलं आहे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी
येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता. आणि पर्याय क्रमांक 3मध्ये जे दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेला आहे, 3 एप्रिल 1680 रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म हा 24 फेब्रुवारी 1670ला रायगड या ठिकाणी झाला होता, तेही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडास कोणी वेढा घातला? पर्याय 1 जुल्फिकार खान, 2 मुकर्रब खान, 3 सिद्दी जोहर, 4 दौलत खान. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुल्फिकार खान. पर्याय दुसरा मुकर्रब खान, त्याने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी पकडले होते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 9, कोणत्या विश्वासू सहकार्यांना घेऊन छत्रपती राजाराम महाराज 5 एप्रिल 1689 रोजी रायगडच्या वेढ्यातून निसटले व जिंजीस गेले? पर्याय 1 प्रल्हाद निराजी, 2 खंडो बल्लार, 3 रूपाजी भोसले, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, मुघलांनी कधी रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद केले? पर्याय 1 मार्च 1689, 2 नोव्हेंबर 1689, 3 जानेवारी 1690 आणि 4 मार्च 1690. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोव्हेंबर 1689. प्रश्न क्रमांक 11, औरंगजेब बादशहाच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कोणी कापून आणला होता? पर्याय 1 संताजी घोरपडे, 2 विठोजी चव्हाण, 3 वरील दोन्ही, 4 वरील दोन्ही नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. म्हणजे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी औरंगजेब बादशहाच्या छावणीवरती हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. ही दोन्ही नावं पुस्तकामध्ये दिलेली आहेत, त्यामुळे ही दोन्ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा, संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. प्रश्न 12, राजाराम महाराजांचे निधन अल्पशा आजाराने कधी व कोठे झाले? पर्याय 1 11 मार्च 1689, 2 3 एप्रिल 1680 रायगड, 3 2 मार्च 1700 सिंहगड आणि 4 2 मार्च 1700 रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 मार्च 1700 सिंहगड येथे राजाराम महाराज यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. 2 मार्च 1700 ही तारीख लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे ठिकाण सिंहगड आहे हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4मध्ये मुद्दामहून रायगड असं दिलेलं आहे. रायगडवरती नव्हे तर सिंहगडवरती राजाराम महाराजांचं निधन झालं हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 2 जे दिलेलं आहे 3 एप्रिल 1680 रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं होतं, हे इथे लक्षात ठेवा. आणि 11 मार्च 1689 पर्याय क्रमांक 1 त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13, राजाराम महाराज यांचे स्थिरबुद्धी ह्या विशेषणाचा उपयोग करून कोणी यथार्थपणे वर्णन केले? पर्याय 1 रियासतकार गो स सरदेसाई, 2 कृष्णाजी अनंत सभासद, 3 कृष्णाजी भास्कर, 4 यदुनाथ सरकार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रियासतकार गो स सरदेसाई यांनी राजाराम महाराजांचे वर्णन स्थिरबुद्धी असे केलेले होते. प्रश्न 14, ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता असे महाराणी ताराबाई यांचे वर्णन कोणत्या इतिहासकाराने केले आहे? पर्याय 1 खापी खान, 2 यदुनाथ सरकार, 3
रियासतकार सरदेसाई, 4 कृष्णाजी अनंत सभासद. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खापी खान. हा एक मुघल इतिहासकार होता आणि त्याने ताराबाई साहेब यांचे वर्णन वरीलप्रमाणे केलेले होते. प्रश्न क्रमांक 15. महाराणी ताराबाईंच्या युद्धतंत्राचे वर्णन काय म्हणून केले जाते? पर्याय 1 सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम, 2 लॉकर सिस्टीम, 3 सेफ डिपॉझिट, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. या पद्धतीने महाराणी ताराबाईंच्या युद्धतंत्राचे वर्णन केले जायचे. ताराबाई साहेबांनी एक नवीनच युद्धतंत्र वापरलेलं होतं. जेव्हा मुघलांचं सैन्य एखादा किल्ला घेण्यासाठी धडपडायचं तेव्हा सुरुवातीला झुंज द्यायची. झुंज देत देत त्यांना खिळवत ठेवायचं. पावसाळ्याच्या तोंडावरती मुघल सैन्यांच्याकडून खूप मोठी अशी रक्कम, पैसे, सोने, दागिने वगैरे घेऊन तो किल्ला मुघलांना द्यायचा आणि काही कालावधीनंतर पुन्हा तो किल्ला जिंकून घ्यायचा. अशा पद्धतीचं तंत्र महाराणी ताराबाई साहेबांनी वापरलं होतं, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न 16. औरंगजेब बादशाहचा मृत्यू कधी व कोठे झाला? पर्याय 1 1707 अहमदनगर, 2 1708 पुणे, 3 1709 संभाजीनगर, 4 1710 आग्रा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1707 अहमदनगर. प्रश्न 17. मुघलांच्या कैदेत असणाऱ्या युवराज शाहू यांना कोणी कैदेतून सोडले? पर्याय 1 औरंगजेब, 2 अकबर, 3 शहाजादा आझमशहा, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शहाजादा आझमशहा. मराठ्यांच्या राज्यामध्ये दुही माजवण्याचा हेतू नजरेसमोर ठेवून शहाजादा आझमशहा याने युवराज शाहू यांना कैदेतून सोडलेले होते. प्रश्न 18. युवराज शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्या सैन्यात कोठे लढाई झाली? पर्याय 1 खेड, 2 कोल्हापूर, 3 नांदेड आणि 4 नाशिक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खेड. पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावरती असणाऱ्या खेड या ठिकाणी युवराज शाहू महाराज व महाराणी ताराबाई साहेब यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली होती व ती युवराज शाहू महाराज यांनी जिंकली होती, हे ते लक्षात ठेवा. प्रश्न 19. इसवी सन 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपल्या अल्पवयीन मुलास छत्रपती म्हणून घोषित केले, त्याचे नाव? पर्याय 1 संभाजी, 2 राजाराम, 3 शाहू, 4 शिवाजी दुसरा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवाजी दुसरा. प्रश्न 20. राजगादीविषयी योग्य पर्याय निवडा. 1 सातारा शाहू महाराज, 2 कोल्हापूर महाराणी ताराबाई, 3 वरील दोन्ही बरोबर, 4 वरील दोन्ही चूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही बरोबर. साताऱ्याला शाहू महाराजांची राजगादी होती आणि कोल्हापूरला महाराणी ताराबाई साहेब यांनी एक स्वतंत्र राजगादी निर्माण केली. कधीकधी प्रश्नामध्ये हे उलटंसुद्धा विचारलं जाऊ शकेल, त्या दृष्टिकोनातून ते व्यवस्थित त्या प्रश्नाकडे पहा. प्रश्न क्रमांक 21. शाहू महाराजांनी मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर कोणाची पेशवा म्हणून नेमणूक केली? पर्याय 1 बाळाजी विश्वनाथ भट, 2 मल्हारराव होळकर, 3 राणोजी शिंदे, 4 उदाजी पवार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाळाजी विश्वनाथ भट. प्रश्न 22. पेशवा बाळाजी विश्वनाथ याचे मूळ गाव कोणते? पर्याय 1 पुणे, 2 श्रीवर्धन, 3 जेजुरी, 4 कोल्हापूर. योग्य उत्तर आहे 2 श्रीवर्धन. श्रीवर्धन हे कोकणातील ठिकाण आहे, तिथे बाळाजी विश्वनाथ यांचे मूळ गाव आहे. प्रश्न 23. खालीलपैकी बरोबर विधान कोणते? 1
चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग. 2. सरदेशमुखी म्हणजे 1 भाग. 3. दोन्ही बरोबर. 4. दोन्ही चूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही बरोबर. चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग आणि सरदेशमुखी म्हणजे 1 भाग. कधीकधी हे प्रश्नामध्ये उलटही विचारतील, म्हणजे चौथाई म्हणजे 1 भाग आणि सरदेशमुखी म्हणजे 1/4 भाग असं उलटं करूनही देतील. त्यामुळे तिकडे व्यवस्थित लक्ष द्या. उलटं दिलं असेल तर त्या दोन्ही चुकलेलं असणार. आणि चौथाई म्हणजे 1/4 शब्दातून लक्षात येऊ शकतं. चौथाई 1/4. सरदेशमुखी देशमुखी दशांश 1 भाग. हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवावं. प्रश्न 24. बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर 1720 शाहू महाराजांनी कोणाची पेशवेपदी नेमणूक केली? पर्याय 1. बाजीराव पहिला. 2. बाजीराव दुसरा. 3. मल्हारराव होळकर. 4. राणोजी शिंदे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाजीराव पहिला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. बुंदेलखंडात कोणी आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले? पर्याय 1. शहाजादा अकबर. 2. शहाजादा आझमशहा. 3. राजा छत्रसाल. 4. मल्हारराव होळकर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा छत्रसाल यांनी बुंदेलखंडामध्ये आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा भेटली होती, हेही इथे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहण्यापूर्वी कोणी अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून TET संदर्भातले व स्पर्धा परीक्षा संदर्भातले महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. त्यासोबतच लाईक करा, शेअर करा व हा व्हिडिओ कसा वाटतोय तो कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. अहमदाबादचा मुघल सुभेदार महम्मद शाह बंगशने बुंदेलखंडवर हल्ला केला तेव्हा छत्रसाल राजास कोणी मदत केली? पर्याय 1. बाजीराव. 2. अकबर. 3. शहाजादा आझमशहा. 4. वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाजीराव. बाजीराव पेशवे यांनी छत्रसाल राजास तेथे मदत केलेली होती. प्रश्न 27. पेशवा बाजीरावचा मृत्यू कधी व कोठे झाला? पर्याय एप्रिल 1730 पुणे. एप्रिल 1740 रावेरखेडे. एप्रिल 1750 दिल्ली. एप्रिल 1760 सातारा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एप्रिल 1740 रावेरखेडी. रावेरखेडी हे नर्मदा काठी असलेलं ठिकाण आहे. तिथे एप्रिल 1740ला पेशवे बाजीराव यांचा मृत्यू झाला होता. प्रश्न 28. बाजीरावच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी कोणास पेशवेपद दिले? पर्याय 1. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब. 2. मल्हारराव होळकर. 3. रघुनाथराव. 4. राणोजी शिंदे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब. प्रश्न 29. अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झाले त्यांना काय म्हणत? पर्याय 1. मुघल. 2. बुंदेल. 3. रोहिले. 4. वरीलपैकी नाही. योग्य उत्तर आहे 3. रोहिले. अफगाणिस्तानातून आलेले पठाण हे हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झाले होते, त्यांना रोहिले म्हणत होते आणि कदाचित यावरूनच त्या भागाचं नाव रोहिलखंड असे पडले असावे असे मानले जाते. प्रश्न 30. पानिपतच्या युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना कोणी मदत केली? पर्याय 1. सूरजमल जाट. 2. राणी किशोरी. 3. वरील दोन्ही. 4. वरीलपैकी नाही. योग्य उत्तर 3. वरील दोन्ही. सूरजमल जाट व राणी किशोरी यांनी पानिपतच्या युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली होती.
प्रश्न 31. मराठ्यांनी अटकेवर मराठ्यांचा ध्वज कधी फडकवला? पर्याय 1. 1758, 2. 1760, 3. 1750, 4. 1740. योग्य उत्तर आहे 1. 1758. मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला असं म्हटलं जातं ते याच घटनेबाबत. अटक हा एक किल्ला आहे आणि त्याच्यावरती मराठ्यांनी आपला भगवा ध्वज फडकवला होता. अटक हा किल्ला आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. त्याच्याही पुढे असलेलं ठिकाण पेशावर तिथपर्यंतचा भाग मराठ्यांनी जिंकून घेतला होता आणि या मोहिमेचं नेतृत्व रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनी केले होते हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न 32. युद्धात पूर्णतः घायल झाल्यावर सुद्धा बचेंगे तो और भी लढेंगे हा प्रसिद्ध उद्गार कोणी काढला? पर्याय 1. जनकोजी शिंदे, 2. दत्ताजी शिंदे, 3. मल्हारराव होळकर, 4. राणोजी शिंदे. याचे योग्य उत्तर आहे 2. दत्ताजी शिंदे. युद्धामध्ये पूर्णपणे रक्ताने माखलेलं असताना घायल झालेलं असतानासुद्धा बचेंगे तो और भी लढेंगे असं दत्ताजी शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की युद्धामध्ये शेवटी त्यांचं डोकं धडापासून वेगळं झालं तरीसुद्धा त्यांची तलवार चालत होती अशा पद्धतीनं त्यांचं वर्णन केलेलं आहे. प्रश्न 33. खालीलपैकी कोण पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता? पर्याय 1. मल्हारराव होळकर, 2. आझमशहा, 3. दत्ताजी शिंदे, 4. इब्राहिम खान गारदी. याचे योग्य उत्तर आहे 4. इब्राहिम खान गारदी. 34. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर पेशवेपदी कोण आले? पर्याय 1. चिमाजी अप्पा, 2. माधवराव, 3. बाजीराव, 4. मल्हारराव होळकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. माधवराव. माधवराव हा नानासाहेबांचा मुलगा होता. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर पेशवेपदी त्याची नेमणूक झाली होती. प्रश्न 35. हैदर अली कोणत्या राज्याचा सुलतान होता? पर्याय 1. अवध, 2. बुंदेलखंड, 3. म्हैसूर आणि 4. दिल्ली. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हैसूर. हैदर अली हा म्हैसूर राज्याचा सुलतान होता हे इथे लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. माधवराव पेशव्याचा मृत्यू कधी झाला? पर्याय 1. 1772, 2. 1770, 3. 1760, 4. 1782. योग्य उत्तर आहे पर्याय 1. 1772. 37. पेशवा माधवराव विषयी योग्य विधान निवडा. पर्याय तोफा व दारुगोळा बनवण्याचे कारखाने सुरू केले. 2. नाणी पाडण्यासाठी टांगसाळीची व्यवस्था केली. 3. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा केली. 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. पेशवा माधवराव यांनी तोफा व दारुगोळा बनवण्याचे कारखाने सुरू केले होते. नाणी पाडण्यासाठी टांगसरीची व्यवस्था केली होती आणि प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यामध्ये सुधारणा घडवून आणली होती. प्रश्न 38. हैदर अलीचा मृत्यू कधी झाला? पर्याय 1. 1772, 2. 1782, 3. 1790, 4. 1799. याचे योग्य उत्तर आहे 2. 1782. प्रश्न 39. टिपू सुलतानविषयी योग्य विधान निवडा. 1. तो हैदर अलीचा मुलगा होता. 2. तो निष्णात योद्धा तसेच विद्वान व कवी होता. 3. त्याने फ्रेंचाशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे दिले. 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. टिपू सुलतान हा हैदर अलीचा मुलगा होता. तो अतिशय निष्णात असा योद्धा तसेच विद्वान व कवी होता. त्याने फ्रेंचांच्या बरोबर संधान साधून मित्रत्व करून इंग्रजांना शह देण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रश्न 40. टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला? 1. 1772, 2. 1770, 3. 1799 आणि 4.
1790. याचे योग्य उत्तर आहे 3 1799. इंग्रजांच्या बरोबर लढत असताना युद्धामध्ये टिपू सुलतान याचा मृत्यू 1799ला झाला होता. प्रश्न 41. इंदोरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक कोण? पर्याय 1 अहिल्याबाई होळकर, 2 तुकोजी होळकर, 3 यशवंतराव होळकर, 4 मल्हारराव होळकर. योग्य उत्तर 4 मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर यांनी इंदोर येथे होळकरांच्या सत्तेचा पाया घातला होता, म्हणून त्यांना संस्थापक मानलं जातं. प्रश्न 42. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी योग्य विधान निवडा. पर्याय 1 त्या थोर, मुत्सद्दी व उत्कृष्ट प्रशासक होत्या. 2 त्यांनी पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या. 3 त्यांनी अनेक मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पानपोया बांधल्या. 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या अतिशय मुत्सद्दी व उत्कृष्ट प्रशासक होत्या. अनेक पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याचं काम त्यांनी केले. त्याचप्रमाणे अनेक मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पानपोया त्यांनी बांधल्या, म्हणून तर त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं. प्रश्न 43. मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी शहराभोवती खंदक खोदला होता, त्याचे नाव काय? पहा, मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी इंग्रजांनी शहराभोवती खंदक खोदला होता, त्याचे नाव. पर्याय 1 मराठा डीच, 2 कलकत्ता खंदक, 3 इंग्रज डीच, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे 1 मराठा डीच. मराठ्यांचे सरदार नागपूरचे भोसले जे होते, त्यांनी पूर्णपणे इंग्रजांच्यावरती दहशत बसवली होती व त्यांना घाबरूनच कलकत्ता शहरावरती मराठ्यांचं आक्रमण होईल, त्यासाठी इंग्रजांनी कलकत्ता शहराभोवती एक खंदक खणला होता व त्यास मराठा डीच असे नाव दिले होते. प्रश्न 44. दिल्लीच्या बादशहाने वकील ई मुतलक हे पद कोणास दिले? पर्याय 1 दत्ताजी शिंदे, 2 मल्हारराव होळकर, 3 महादजी शिंदे, 4 रघुजी भोसले. याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 महादजी शिंदे. दिल्लीच्या बादशाने वकील ई मुतलक हे पद महादजी शिंदे यांना दिले होते. प्रश्न 45. डिबॉइन या फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली कोणी आपली फौज प्रशिक्षित केली? पर्याय 1 दत्ताजी शिंदे, 2 महादजी शिंदे, 3 रघुजी भोसले, 4 मल्हारराव होळकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महादजी शिंदे. प्रश्न 46. महादजी शिंदेंचा मृत्यू कोठे झाला? पर्याय 1 इंदोर, 2 भोपाळ, 3 पुणे, 4 दिल्ली. योग्य उत्तर आहे पर्याय 3 पुणे. पुण्यातील वानवडी येथे महादजी शिंदे यांचा मृत्यू झाला व तिथे त्यांच्या स्मरणार्थ शिंदे छत्री उभारलेली आपल्याला पाहायला भेटते. प्रश्न 47. योग्य जोडी ओळखा. 1 इंदोर होळकर, 2 नागपूर भोसले, 3 ग्वाल्हेर शिंदे, 4 वरील सर्व. उत्तर आहे 4 वरील सर्व. प्रश्न 48. नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष कोण? पर्याय 1 रघुजी भोसले, 2 महादजी भोसले, 3 परसोजी भोसले, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रघुजी भोसले. प्रश्न 49. योग्य जोडी ओळखा. 1 पाटील गावचे संरक्षण, 2 कुलकर्णी महसूल सांभाळणे, 3 दोन्ही बरोबर, 4 दोन्ही चूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. पाटील यांचं काम होतं गावचं संरक्षण करणे आणि कुलकर्णी हे गावचा सगळा महसूल सांभाळण्याचं काम करत होते.
प्रश्न क्रमांक 50. वाड्याविषयी योग्य जोडी निवडा. पर्याय: 1 पुणे शनिवारवाडा, 2 नाशिक सरकारवाडा, 3 कोपरगाव रघुनाथ पेशव्यांचा वाडा, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. प्रश्न 51. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात होऊन गेलेला प्रख्यात चित्रकार कोण? पर्याय: 1 गंगाराम तांबट, 2 कान्होजी आगरे, 3 गंगाराम पाटील, 4 कान्होजी तांबट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगाराम तांबट. गंगाराम तांबट हे अतिशय प्रख्यात असे चित्रकार होते व सवाई माधवराव पेशव्यांच्या कालखंडामध्ये ते काम करत होते. सर्वांनी व्हिडिओला ज्यांनी कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. महत्त्वाची टीप: या व्हिडिओमध्ये शाहू महाराज असा वारंवार उल्लेख आलेला आहे. हे शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र हे इथे लक्षात ठेवावे. ते मुघलांच्या कैदेत होते. नंतर त्यांना सोडण्यात आले होते व त्यांनी सातारा येथे मराठ्यांची गादी स्थापन केली होती. या शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आहेत. कोल्हापूरचे संस्थानिक शाहू महाराज यांच्याविषयी या व्हिडिओतील विधाने नाहीत हे इथे लक्षात ठेवावे. धन्यवाद.